राया मला लई अपराधासारखं वाटतंय र. मामीचं जे काही वागणं आहे ना, ती मला जे परकासारखं वागवते ना, त्याचा मला लई त्रास होतोय. राया, तुला सांगते, एक वेळ तिनं मला 4 चौकात सुनावलं असतं, मारलं असतं, 4 चौकात अपमान जरी केला असता ना, तरी बी मी काय बोलले नसते. पण तिचं असं परक वागवणं, माझ्यावर दुर्लक्ष करणं माझ्या मनाला लई वेदना देतंय र. मामीचा चेहरा डोळ्यासमोरून जाता जाईना झालाय. तुला सांगते, माझ्याकडनं किती बी मोठी चूक झाली ना, तरी मला पाठीशी घालायची, मला समजावून सांगायची, पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची. आणि आता राया, अरे मी तुला इथं काहीतरी पोट तिडकीनं सांगते आणि तुझं लक्ष कुठं आहे? राया, मला सांग, मामीचं हे वागणं पटलंय का? बरोबर वाटतंय का? त्यांचं वागणं एकदम बरोबर आहे कृष्ण. आणि आपल्या घरातले तरी काय वेगळं वागतात आपल्यासोबत. पण तू घाबरू नकोस. हे गडूळ झालेलं मन हळूहळू नक्की स्वच्छ होईल आणि त्यांना आपलं प्रेम नक्की कळेल. मला या माणसाचं टेन्शन नाहीये ग. हे आपल्या घरातली माणसं आहेत, कधी ना कधी ते आपल्याला नक्की स्वीकारतील. तुला आपल्या घरातल्या माणसांचं टेन्शन नाही, मग टेन्शन तरी कसलं आहे? एवढा कसला विचार करत होतास? कृष्णा, आपण मंडईत गेलो होतो ना, मला एक तिथं माणूस दिसला. त्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. कुठं? तुला किडनॅप करून घेऊन जाणारा आणि माझ्यावर गोळी झाडणारा तोच माणूस होता कृष्णा. काय? तुला खात्री आहे का तोच होता? काय म्हणजे, मला त्याचा चेहरा नीट बघता नाही आला, पण त्याच्यासारखाच वाटत होता बघ. नाही नाही, मला नाही वाटत तोच माणूस असेल. अरे राया, तू त्या माणसाला कसली अद्दल घडवल्यास? तो तुझ्या आजूबाजूला येताना बी 100 वेळा विचार करत. त्यामुळे तू हा विषय सोडून दे आणि ह्याचं टेन्शन घेत बसू नकोस. किती त्रास करून घेणार आहे? एवढं रागवून काही होणार आहे का? जे झालंय ते बदलणार आहे का? बदललं असतं जर तुम्ही त्यांना वेळेस अडवलं असतं तर. तुम्ही काहीच केलं नाही का? अहो, तुमच्या पोटच्या पोराला त्यांनी घराच्या बाहेर काढलं आणि तुम्ही बघत बसला. तुम्हाला काहीच वाटलं नाही? कोण म्हटलं वाटलं नाही? मला पण खूप त्रास झाला. राया माझ्या पोटचा पोर आहे, कोणा दुसऱ्याचं मूल नाही सांभाळायला घेतलेलं. राया घरातनं जाताना मला पण त्रास झाला, पण मामांजींसमोर कसं बोलणार? का नाही बोलू शकत? जन्मदाते आई आहात ना तुम्ही रायाच्या. मग ज्या वेळेस ते तुमच्या लेकाला घराच्या बाहेर काढत होते, त्याच वेळेस तुम्ही त्यांना अडवायला पाहिजे होतं. कसं अडवणार? आणि तसं मामांजी काही चुकीचं बोललेच नाही. अहो, काय बोलताय समजतंय का तुम्हाला? काय चुकीचं बोलले? राया आणि कृष्णा जे करतायत ते तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? नाही पटत. पण म्हणून लगेच त्यांना घराच्या बाहेर काढणं आम्हाला नाही पटत. आम्ही करतोय त्याच्यावर काहीतरी विचार, पण एक बाप म्हणून ना त्यांचं हे असं हालाकीत जगणं आम्ही नाही बघू शकत. पण रंजना, आम्हाला तुमचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे बघा ना, स्वतःच्या लेकाच्या सुखापेक्षा तुम्हाला तुमचं मान प्रतिष्ठा जास्त महत्वाची वाटते. चांगलंय, खूप चांगलंय. आता आम्हाला प्रश्न पडायला लागला, तुम्ही खरंच रायाच्या आई आहात ना? म्हणजे बघा ना, माझा लेक, माझी सून यांना एवढा त्रास होत असताना आम्ही बिलकुल बघू शकत नाहीये, आणि तुम्हाला त्याचा काहीच त्रास होत नाहीये. नाही, आमचं ठरलंय, आम्ही आत्ताच्या आत्ता जाणार आणि आमच्या लेकाला, आमच्या सुनेला घेऊन येणार.
एवढं पोथ्या पुराणात देव शोधण्यापेक्षा माणसाच्या मनाचा विचार कर, देव लवकर सापडेल. का काय? अरे भाऊ, कशाला उगाच विषय विखुरून काढतोयस? आई, तो माझा स्वभाव नाही तुला माहिती, आणि तेवढा माझ्याकडे वेळ पण नाही. मी जरा बाहेर जाऊन येतो. हा अरे भाऊ, जेवायच्या वेळ कुठे चाललास? आणि असं पण वातावरण तापलंय बघ. अगं मग आई, आपल्या घरातलं वातावरण तरी कुठे शांत आहे? भाऊ, जेवण तयार आहे, जेवून कुठे जायचं तिकडे जा. आई अगं, महत्वाचं काम आहे, जायला पाहिजे. आणि तसं मी जास्त लांब नाही चाललो, पडवीत चाललोय रायाच्या. रायाला आणि कृष्णाला आणायला. त्या दोघांना घेऊन येतो, मग मस्तपैकी आपण एकत्र जेवण करू. काय, आलोच मी. थांब भाऊ. राया आणि कृष्णाने या घरात राहायचं नाही हा निर्णय आमचा आहे, आणि आम्ही एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नाही. रायाने चूक केली, ती त्याला मान्य नाही. जोपर्यंत तो त्याची चूक मान्य करीत नाही, तोवर त्याला या घरात थारा नाही. काय म्हणाला? थारा नाही? राया या घराचा वारस आहे, विधातेंचा मुलगा आहे राया. स्वतःच एवढं मोठं घर सोडून त्याला त्या पडवीत संसार करायला लावणंच मुळात चुकीचं आहे. रायाच्या जागी दुसरा कुठला पण स्वाभिमानी नवरा असताना तर बायकोचा झालेला अपमान पाहून त्याने सुद्धा हेच केलं असतं. ती त्याची बायको नाहीये. काडीमोड घेतल्यानंतर नवरा बायकोचं नातं उरत नाही, एवढं न कळण्या इतपत दूधखोळ तू नक्कीच नाहीयेस. मुलाच्या प्रेमात आंधळा झालायस तू. जरा डोळे उघडून बघ, म्हणजे कळेल तुला. त्या दोघांनी नवरा बायकोच्या पवित्र नात्याला कलंक लावलाय. त्या नात्याचा मान धुळीत मिळवलाय. नातं? वा आई, ऐकलंस का? आज नात्याबद्दल बोलताय. तुम्हाला कधी आली हो नात्याची जाण? तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना, तर तुम्ही आम्हाला असे सोडून गेला नसता. तुम्ही गेल्यानंतर आईला काय काय ऐकावं लागलं, आईला काय काय सहन करावं लागलं, आम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला ना, याची तुम्हाला जरा सुद्धा जाणीव नाहीये. तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना, तुम्ही असे वागलाच नसतात. पण तुम्हाला नात्याची किंमत कळलीच नाही. तुम्ही ज्या दिवशी परत आला ना, आम्हाला वाटलं तुम्हाला नात्याची किंमत कळली, पण तुम्ही परत आमची निराशा केली. हो, गेलो होतो घर सोडून मी, पण परंपरा आणि घराची आबरू वेशीवर नव्हती टांगली, जी तुझ्या मुलानं टांगली आहे. आणि त्याला त्याच्या चुकीचा जराही पश्चाताप होत नाहीये. रायाने तर काही चुकी नाही केली, मग त्याला कशाचा पश्चाताप होणार? आणि रायाने एकदा निर्णय घेतला तर तो त्याचा निर्णय बदलत नसतो. त्याच्यात सुद्धा विधातेंचं रक्त आहे. गावगुंडासारखी मारहाण करून विधात्यांची इज्जत मातीत घालवत नव्हते. विधात्यांच्या पूर्व पुण्याईमुळे ती माणसं पोलिसात गेली नाहीत, हे तुझं नशीब समज. त्यांना वाटलं होतं इथं आमच्याकडे त्यांना न्याय मिळेल. बाहेरच्यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही एवढा विचार करता, तेवढा विचार घरच्यांचा पण करा. हे बघा, आम्ही घरच्यांचा विचार करणार. आम्ही राया कृष्णावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही रायाला आणि कृष्णाला परत घेऊन येणार. आमचा निर्णय झालाय, आम्ही निर्णय बदलणार नाही. भाऊ, तू एवढा हट्टाला पेटणार असशील ना, तर माझं पण ऐकून घे जरा. राया आणि कृष्णा या घरात राहणार असतील तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुमच्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी आजपर्यंत मळवट भरवत राहिले का? अहो, आता कुठे एवढ्या वर्षांनी आल्यात परत तुम्ही, आणि हे असलं अभद्र बोलताय. तुमचा शब्द मागे घ्या बघू. तुम्हाला माझी शपथ आहे. भाऊ, अरे यांना सांग की
आता एकटीने जगायची हिंमत नाही राहिली माझ्यात. अहो तुम्ही तरी तुमचा शब्द मागे घ्या. ते शक्य नाही. आम्ही आमचा निर्णय मागे घेणार नाही. सांग तसं त्याला. घेतोय आम्ही माघार. घेतोय माघार, पण तुमच्या हट्टासाठी नाही, आमच्या आईसाठी. आम्ही आमच्या आईच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. घेतली माघार. कृष्णा, अगं मला हाक मारायची की हा? सगळी कामं काय एकटीनेच करायला पाहिजेत का? आणि संसार दोघांचा आहे का नाही? मग आपण दोघांनी कामं मिळून केली पाहिजे. चला मग लागा कामाला. मी तुला भाजी निवडायला शिकवली होती ना, चल मला भाजी निवडायला मदत कर. हा, हे बघ जमतंय की. कृष्णा, अगं ही सगळं कशात ठेवायचं आता? आपल्याकडे डबे नाहीत की. अरे मग डब्यात कशाला ठेवायचं? आपण असं पिशवीतनच वापरूया. कृष्णा, अगं कुठं कुठं आणि कशी कशी तडजोड करणार आहेस तू? ही घर बघ, काहीच नाही आपल्याकडं. राया, अरे आज नाहीये पण उद्या येईलच की. हा, आणि सगळे दिवस सारखे नसतात रे राया. रात्रीच्या अंधारानंतर सकाळची पाठ होतेच की. मग आपण असं समजू हा रात्रीचा अंधारच आहे. पण राया, तुला एक गोष्ट सांगू का? मला याचं काय बी वाटत नाही, कारण तू माझ्या सोबत आहेस. पण कृष्णा, मला तुला असा अंधारात नाही ठेवायचंय. तुला असा फटका संसार नाही करू द्यायचाय. आता बघ ना, चटई आहे आपल्याकडे झोपायला, पण ती बी तुटकी. भांडी आहेत घरात, पण ती ठेवायला कपाट नाही. एक धड सामान नाही आपल्याकडे. मी एक काम करतो, आत्ताच्या आता बाजारात जातो आणि जी जी काय लागतं ना ते सगळं सामान घेऊन येतो. हा, त्याची काय बी गरज नाहीये. अरे ह्या सगळ्या गोष्टी नसल्यानं आपला संसार थांबतोय का? जगणं थांबतंय का? नाही ना. आणि मी ह्या सगळ्यात समाधानी आहे. तुला पैसे खर्च करायची काय बी गरज नाही. आपण की नाही ह्या सगळ्यात सुखाचा संसार करूया. किती ग समजूतदार आहेस तू, किती सोशिक आहेस. परिस्थितीशी कसं लढावं, तिला शांतपणे कसं सामोरं जावं, तुझ्याकडनं शिकावं बघ. आणि प्रेमात समोरच्याची काळजी कशी घ्यावी हे तुझ्याकडनं शिकावं. अरे असं बघतच बसणार आहे की मदत बी करणार आहेस? हा, तुम्हाला कधी आली हो नात्याची जाण? तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना, तर तुम्ही आम्हाला असे सोडून गेला नसता. तुम्ही गेल्यानंतर आईला काय काय ऐकावं लागलं, आईला काय काय सहन करावं लागलं, आम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला ना, याची तुम्हाला जरा सुद्धा जाणीव नाहीये. तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना, तुम्ही असे वागलाच नसतात. पण तुम्हाला नात्याची किंमत कळलीच नाही. तुम्ही ज्या दिवशी परत आला ना, आम्हाला वाटलं तुम्हाला नात्याची किंमत कळली, पण तुम्ही परत आमची निराशा केली. अहो घराच्या वाईस तुम्हाला बरं वाटेल. काही नको. द्यायचंच असेल तर विष आणून द्या आम्हाला. ते पिऊन संपवतो स्वतःला. अहो असं नका बोलू. आम्ही काही बोलतच नाही. आणि बोलायचं तरी काय बाकी ठेवलंय? कुठून आम्हाला ही अवदशा सुचली आणि एवढ्या वर्षांनी आम्ही परत घरी आलो असं झालंय. एकतर आम्ही जायलाच नको होतं, आणि गेलो होतो तर परत यायला नको होतं. या घराची ही अवस्था आम्हाला बघवत नाहीये. अहो तुम्ही जुन्या चष्म्यातून का बघता? दिवस सरतात आणि जग बदलतं, नातं बदलतं. समधी आपल्याला पाहिजे तसं कसं होईल? का नाही होणार? तुम्ही प्रयत्न केले असते तर झालं असतं. आज आमच्यावर ही वेळ नसती आली.
सगळ्यांना असं सुधारायची गरज नसती पडली. अहो आपल्या घरातली माणसं वाईट नाहीयेत. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा, समजून सांगा, तुमचं नक्की ते ऐकतील. आणि आता काळ आपला राहिला नाहीये. आता नात्यांची गणितं वेगळी आहेत. वेगळी आहेत म्हणजे? त्यांना आता कसंही वागायचा, मर्यादा तोडायचा अधिकार आहे का? ही नाती बदलली गेली असली ना तरी या इथं या घरात जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मर्यादा सांभाळल्या गेल्याच पाहिजेत, रूढी परंपरा पाळल्या गेल्याच पाहिजेत. आणि याची जबाबदारी आजपासून तुमची. या घरात एक जरी परंपरा मोडली गेली, कुणी मर्यादा तोडल्या तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू. चला चहा गरम करून आणा. अंतरा, राया नाही ना कुठं? नाहीतर बघ बाय भस्कन कुठनं तरी यायचा. नाही, चल ये लवकर. अंतरा, रायानं जी काय बघितले ती घरातलेच येऊन सांगितलं नसेल ना? तसं जर झालं असेल ना तर काय करणं आहे आपलं अंतरा? मला तर लय भ्या वाटते. दादासाहेब आणि भाऊसाहेब आपल्याला सामानात सकट फेकून देतील बाहेर. आत्या तू नको घाबरूस आणि मला पण नको घाबरूस. तसं काहीच झालं नसणार आहे. मला नाही वाटत रायाने बघितलं असणार आहे, कारण तो बघायच्या आधीच आपण लपलो ना. काही घडलं नसणार आहे, तू नको काळजी करूस. हे बघ, असं दाखव की काही घडलंच नाही. आयु, असं कसं दाखवायचं? रायाने जर माझ्याकडे बघितलं का नाही तर मला भीतीच वाटणार आहे बघ. माझं तर आत्ताच हात असं तर 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 कापायला लागले ती. ते असं काय करतेस? असं वागलीस तर राहायला संशय येईल ना. हे बघ, आपण त्या गावचेच नाही ना, असं दाखवावं लागणार आहे. तू एक काम कर, त्या पावळटाला फोन लाव. ऋतिकला कशाला फोन लावायचा आता? अगं ऋतिकला नाही, त्या गुंडाला फोन लाव. रायानं त्याला पकडलं तर नसेल ना? त्याला आत्ताच फोन लावणं गरजेचं आहे का? वय वय, म्हणजे मग आपल्याला पुढचा प्लॅन करता येईल. हॅलो, कुठे आहेस तू? रायाने तुला पकडलं तर नाही ना? नाही पकडलं, वाचलो. तुला काही कळतं का? अक्कल बिक्कल आहे का तुला? का मूर्ख आहेस तू? हा, रायाने तुला आज पकडलं असतं तर? ह्या पुढे आपल्याला कोणीही बघणार नाही अशा जागी भेट, कळलं? बरं मला एक सांग, रायाने तुला समोरून बघितलं का? बघितलं पण नाही पण बघितलं म्हणजे? आयो अंतरा, आपलं काय खरं नाही. आता आपण मेलो म्हणून समज. आता थांब जरा. तो म्हणतोय की रायाने त्याला बघितलं पण नीट नाही बघितलं. पाहायच्या आधी तो पळून गेला. ए, तुला काही कळतं का? आज रायाला तू सापडला असतास तर इथे आमची वाट लागली असती. इथे जागेवरच सगळा खेळ खल्लास झाला असता. इथून पुढे अशी चूक झाली नाही पाहिजे, आधीच सांगून ठेवते. रायाने स्पष्ट नाही बघितलं, नको काळजी करू. चल. नक्की या कोणाशी बोलत होत्या? आणि अंतरा अशी का म्हणली की रायानं बघितलं की या अडचणीत येतील म्हणून? मला रायाशी बोललं पाहिजे.